चोरी स्पष्ट असूनही कारवाई शून्य, पोलीस प्रशासन गप्प का? नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। शहरातील विविध भागांत वारंवार घरफोडी व चोरीच्या घटना घडत असताना अनेक वेळा चोर मागे ठोस पुरावे न सोडल्याने पोलिसांना तपासात अडचणी येतात। मात्र काही प्रकरणांमध्ये चोरीचा स्पष्ट पुरावा उपलब्ध असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। शहादा शहरातील नितीन नगर येथे वास्तव्यास असलेले शिक्षक राहुल शेजवाल यांच्या घरात घुसून तब्बल 3,80,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली। विशेष म्हणजे या चोरीप्रकरणी पुरावे उपलब्ध असतानाही अद्याप चोरांकडून पैसे परत मिळालेले नाहीत, तसेच पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही। या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून चोरी झाली हे स्पष्ट असताना देखील कारवाई का होत नाही, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शहरात चोरीचे प्रकार वाढत असताना पोलीस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। संबंधित प्रकरणात तपासाची गती मंदावली असून पीडित अपंग शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। जर अशा प्रकरणांमध्येही कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करावी, असा सवाल आता शहादावासी विचारत आहेत। या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी व चोरीची रक्कम परत मिळवून द्यावी। या प्रकरणी परिसरातील नागरिक पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, नंदुरबार। माझं नाव राहुल अर्जुन शेजवळ। मी शहाद्यात शिवरामनगर इथे राहतो आणि माझा व्यवसाय, मी घरी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस म्हणजे इंग्लिशचे क्लास घेतो मी। माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात। त्या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थ्याने माझ्या घरी चोरी केली। सगळ्यात अगोदर त्या विद्यार्थ्याने, आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे फरहान इरफान शेख, तोही म्युनिसिपल जवळ राहतो। त्या विद्यार्थ्यात अगोदर माझ्या घरात 15,000ची चोरी केली, त्याच्यानंतर 2.5 लाखाची चोरी केली आणि त्यानंतर आम्ही जेव्हा नवीन घरी शिफ्ट झालो त्यावेळेस त्याने 1,15,000ची अशी 3दा आमच्या घरात चोरी केली। ह्या चोरीमुळे आम्ही पूर्ण हताश होऊन गेलो होतो की नेमकं माझ्या घरात चोरी कोण करत आहे, कारण की माझ्याकडे विद्यार्थ्याशिवाय कोणीच येत नाही। फक्त माझ्या घरात विद्यार्थी येतात आणि माझे सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत क्लासेस असतात। तर मी एकदम हताश होऊन गेलो की माझ्या अशा परिस्थिती असताना, कोणाची वैर नसतानाही माझ्या घरात चोरी का होते। एक तर कोणी माझ्या जवळचा असेल, एक तर किंवा माझ्या विद्यार्थ्यापैकी कोणीतरी असेल, अशी शंका असताना मी माझ्या घरात कॅमेरा लावला आणि आम्ही बाहेर गेलो की कोण आहे नेमकं हे तेव्हाच कळेल। जेव्हा घरी आलो तेव्हा चेक केला तेव्हा फरहान इरफान शेख हा त्या व्हिडिओमध्ये चोरी करताना आढळून आला। मग या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो की आम्हाला केस करायची आहे। तेव्हा त्यांचे वडील इरफान युसुफ शेख हे आलेत आणि त्यांनी सांगितलं की हो, माझ्या मुलावरती केस करा। जेव्हा मी खरंच त्यांच्या मुलावरती केस करायला गेलो तेव्हा त्यांनी माफी मागितली की माफ करा, माझ्या मुलाचं आयुष्य खराब होऊन जाईल, केस वगैरे करू नका। तर मग मी त्यांच्या त्या शब्दाला मान देत असं बोललो की हो ठीक आहे, तुम्ही मला पैसे रिटर्न करणार तर याची शुअरिटी कशी घ्यायची की तुम्ही मला पैसे रिटर्न करणार। तर त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मी तुम्हाला वकिली नोटीस लिहून देतो, मला 6 महिन्याची मुदत द्या। माझ्या मुलांनी जी चोरी केलेली आहे त्याची मी सगळं ऍक्सेप्ट करून घेतो, स्वीकार करून घेतो आणि जेही काही माझ्या मुलांनी तुमच्या घरात केलंय त्याच प्रकारे मी त्या नोटीसमध्ये लिहून तुमचे 6 महिन्यात सगळे पैसे परतफेड करेल, असे त्यांनी मला आश्वासन दिले। आणि त्यांनी या संदर्भात पूर्णपणे जेही काही त्यांच्या मुलांनी काम केलं माझ्या घरात चोरीचं ते सगळं रीतसर त्यांनी त्या नोटीसमध्ये लिहून दिलं। पण त्यांनी जे माझ्याकडून जी मुदत घेतली त्या मुदतीच्या जास्त झाले तरी त्यांनी मला उडवाडीची उत्तरे देतात आणि उडवाडीची उत्तरे देऊन त्यांनी माझी फसवणूकच केली। मी अपंग असतानाही त्यांनी माझी बाजू कुठलीच समजून घेतली नाही आणि माझे पैसे रिटर्न केले नाही। आतापर्यंत त्यांनी मला 1 रुपया रिटर्न केलेला नाही। मी पोलिसांमध्ये परत अर्ज दाखल करण्याकरता गेलो होतो तर मला पोलीस प्रशासनाकडूनही काही प्रतिसाद मिळालेला नाही। इतकं माझ्याकडे सगळं प्रूफ असून सुद्धाही माझी बाजू त्यांनी कधीच मजबूत केली नाही। तुमचे पुढचे पाऊल काय राहणार? जर तसा तर माझा विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती की ते मला न्याय मिळवून देतील, कारण की मी अपंग आहो आणि यामुळे मी जास्त धावपळ करू शकत नाही। तर माझं खरं पाठबळ आहे, पोलीस प्रशासनच मला न्याय मिळवून देतील। जर न्याय मिळत नसेल तर मला माझ्या फॅमिलीसाठी ही खूप मोठी रक्कम आहे आणि ती मला परत हवीच आहे। तर ती परत मिळवण्यासाठी मला समोरील पाऊल किंवा कुठल्याही लेवलला मला
ते न्याय मिळवून देण्यासाठी, स्वतःला न्याय मिळवून घेण्यासाठी आणि माझ्या परिवाराला सेव्ह करण्यासाठी ते पैसे अत्यंत गरजेचे आहेत. ते मला परत मिळवण्यासाठी वाटेल ते करावं लागेल तर ते मी करण्यास तयार आहे. वरिष्ठ पातळीवर हो, वरिष्ठ पातळीवर. मला जेही काही योग्य वाटेल, मला कोणी सुचवलं तर मी नेमकं ते करेलच. मला ते सगळे पैसे माझे रिटर्न पाहिजेच आहे. आज 1 वर्षाचा जास्त कालावधी होऊन गेला तरी तो व्यक्ती मला कुठलाच प्रतिसाद देत नाहीये.